हरिओम. आज 29 जुलै मंगळवार 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की मला कुणाचे दुःख पाहवत नाही. ऐकूया. पुष्कळ मंडळ यावीत, आलेल्याला खायला मिळावं, खायला घालावं आणि भगवंताचं नाम घ्यावं, या 3 गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट इतरांपेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसं पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कोणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी 1,00,000 रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते निष्ठेप्रमाणे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने 4 आणे मिळवून पोट भरीन. मला आवडतं की एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावं, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावं. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधीच सोडला नाही. मी जरी जास्त गरिबांचंच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कोणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही सापडायचं नाही. माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटलं पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच आहेत, पण मग आपणात एक आधार आहे असं इतरांना वाटावं. माझं आता किती दिवस आहेत कोणास ठाऊक, पण मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितलं ना तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामानं सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे बरं. या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपलं आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.